राज्यात जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशी स्थिती आहे। जनगणना, निवडणूक किंवा महसूल विभागात प्रतिनियुक्तीवर शिक्षकांना पाठवलं जात आहे। यातले किती शिक्षक दुसऱ्या विभागात खरोखर काम करतात हा प्रश्नच आहे। अनेकदा शिकवण्यापासून सुटका करून घ्यायची आणि प्रतिनियुक्तीवर आराम करायचा असंही होत असेल। एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे तब्बल 45 शिक्षक प्रतिनियुक्तीवर महसूल विभागात पाठवण्यात आले। यातले काही शिक्षक तर तब्बल 5 वर्षांपासून ज्ञानदानापासून दूर आहेत। त्यामुळे अनेक शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षकच नाही, याचा भार अन्य शिक्षकांवर पडतो। विषयाचे शिक्षक जे असतात ते स्पेशल मॅथमॅटिक्स किंवा सायन्स असेल आणि ते जर शिक्षक प्रतिनियुक्त वगैरे जात असतील ना तर ते विषयाचे प्रॉब्लेम येतात। कारण दुसऱ्या शिक्षकाला तेवढा सिलेबस कव्हर करणं किंवा म्हणजे सिलेबस त्यांचा मागे राहतो आणि तितकं इफेक्टिव्हली शिकवलं जाणार नाही। त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो की प्रतिनियुक्त शिक्षक जातात त्यावेळेस त्या विषयाचे प्रॉब्लेम्स येतात। सब्जेक्ट टीचर रहते हैं, उस टीचर्स को स्पेशल रहते हैं, वही पढ़ा सकते हैं, दूसरों के लिए मुश्किल होती है। क्लास में जो है तो सिलेबस जो कंप्लीट करने का रहता वो हो नहीं पाता और एग्जाम में जो आना रहता तो बच्चे कर नहीं पाते, इसलिए टीचर्स का ये नहीं हुआ तो अच्छा रहेगा। खरं तर शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नेमता येत नाही, असं असताना ही स्थिती आहे। नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवून औरंगाबादच्या मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षकांना परत मागवलाय। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे आणि ठराविक मुदतीनंतर या शिक्षकांचे पगार थांबवण्यात येतील असा इशारा दिलाय। शिक्षकाला विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापनाशिवाय इतर कुठलीही कामं देऊ नयेत असा शासनाचा निर्णय झालेला आहे आणि त्या अनुषंगाने ही शिक्षक वर्षानुवर्ष तहसील कार्यालयाला काम करत होते आणि ते अशैक्षणिक काम करत होते आणि म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने माननीय जिल्हाधिकारी यांना अर्धशासकीय पत्र देण्यात आले आहे। प्रतिनियुक्तीवर मजा मारणाऱ्या शिक्षकांना या निर्णयामुळे चाप लागणार आहे। औरंगाबादच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षण मंत्र्यांनी राज्यभरात याचा आढावा घ्यायला हरकत नाही। त्यानिमित्तानं शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेला विनोद तरी थांबेल। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।